जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमाय वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी खडकवासला धरणाजवळ उभा आहे आणि जर तुम्ही पुण्याजवळ पुण्याचे जे 4 धरणे तुम्हाला माहिती असेल, तिथे त्या 4 धरणामध्ये जर तुम्ही खडकवासला धरणाजवळ जर वॉटर व्ह्यूचे जर प्लॉट शोधत असाल तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठीच आहे। कारण खडकवासला धरणाजवळ तो सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज ह्याच्यापेक्षा चांगला प्रोजेक्ट तुम्हाला शोधून सापडणार नाही। तर अशा प्रोजेक्टला तुम्ही नक्की व्हिजिट केली पाहिजे। 15 तारखेला ह्या प्रोजेक्टचं ओपनिंग आहे आणि त्याच्या आधी इथं डेव्हलपमेंटचे काम चालू आहे। तर ह्या प्रोजेक्टची आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं लोकेशन आहे, त्याच्यानंतर प्रोजेक्टची डिटेल माहिती आहे, त्याच्यानंतर प्राइसिंग आणि शेवटी हा प्रोजेक्टमध्ये तुम्ही प्लॉट का घेतला पाहिजे हे समजून घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि स्पेशली जर तुम्ही पुणे आणि पुण्याच्या अवतीभोवती जागा बघत असाल, एने प्लॉट किंवा फार्म हाऊस प्लॉट, तर बुकमाय वास्तूचं जे लँड चॅनल आहे त्याच्यावर पण जाऊन तुम्ही अनेक जागेंचे व्हिडिओ एकाच जागी बघू शकता। तर तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। या प्रोजेक्टची पूर्ण माहिती समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला तुमच्या एक फायद्याची गोष्ट सांगणार आहे। जर तुम्ही ऑलरेडी कुठेतरी प्रॉपर्टी घेतली असेल आणि त्याचे EMI तुम्ही भरत असाल किंवा तुम्हाला भविष्यात प्रॉपर्टी घेण्याचा प्लॅन असेल पण फंड जे आहे पैशाची जुळवाजुळव होत नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंड इंडस्ट्रीबद्दल नक्की समजून घेतलं पाहिजे। म्युच्युअल फंड इंडस्ट्री मुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमचे जे फायनान्शियल गोल आहेत ते लवकरात लवकर अचीव व्हायला मदत मिळते। इवन तुम्ही जर ऑलरेडी कर्ज काढलं असेल आणि तुम्हाला लवकर कर्जमुक्त व्हायचं असेल किंवा डेप्थ फ्री आयुष्य जगायचं असेल, तरी तुम्हाला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा नक्की फायदा होईल। तुम्हाला जर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीबद्दल जास्तीत जास्त समजून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता। आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स देऊ, कन्सल्टिंग करू तुमची आणि तुम्हाला निश्चित फायदा होईल। त्यासोबत जो एक फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी जो ट्रायंगल असतो, पिरामिड असतो, जे अनेक एक्सपर्ट तुम्हाला सांगत असतात, तर तो सुद्धा फायनान्शियल फ्रीडमचा जो ट्रायंगल आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की समजून सांगू आणि त्याच्यामार्फत तुमचं आयुष्य कशा पद्धतीने प्रोटेक्ट होऊ शकतं, कशा पद्धतीने तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे आणि कुठल्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडून समजतील आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होईल। आत्तापर्यंत आम्ही हजारो लोकांना ह्या कॉन्सेप्टमार्फत आणि आमच्या कन्सल्टिंगमार्फत फायनान्शियल फ्रीडम मिळवून दिलेलं आहे। तुम्हाला पण जर लवकर जर कर्जमुक्त आयुष्य जगायचं असेल किंवा फायनान्शियल फ्रीडम हवं असेल किंवा अर्लियर तुम्हाला रिटायरमेंट घ्यायची असेल, तर नक्की एकदा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा। तुम्ही अगदी 1 to 1 येऊन आम्हाला ऑफिसला भेटून पण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता। तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची माहिती घेऊया। सर्वप्रथम आपण लोकेशनबद्दल समजून घेऊ। तर आज मी खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरला उभा आहे। आता खडकवासला धरणाकडे यायला 2 रोड आहेत। एक तुम्ही स्वारगेटवरनं सिंहगड रोड मार्फत येऊ शकता, तो रोड पण खडकवासला येऊन थांबतो, आणि एक तुम्ही कोथरूड, वारजे, माळवाडी, शिवणे, इंडियेकरता येऊ शकता, असा तो दुसरा मार्ग आहे। तर जो कोथरूडवरनं येतो त्या बाजूला मी उभा आहे, म्हणजे धरणाची उजवी बाजू। तुम्ही जर प्लॉटवर उभं राहिलं तर तुमच्या डाव्या हाताला इथं सगळं तुम्हाला वॉटर व्ह्यू मिळतो आणि इथं सिटी बससुद्धा येते। डेक्कनवरनं जी मांडवीची बस आहे ती अगदी प्रोजेक्टच्या समोरच थांबते। अंतर जर जाणून घ्यायचं झालं तर कोथरूड 18 किलोमीटर आहे, जो वारजेचा ब्रिज आहे तो 14 किलोमीटर आहे इथून, नांदेड सिटी 13 किलोमीटर आहे, डायरी फाटा 14 किलोमीटर आहे, स्वारगेट 22 किलोमीटर आहे आणि डेक्कन 20 किलोमीटर इथून। आणि हाच रोड पुढे असा लवासा करून पिरंगुटला पण जातो आणि तिथून तो हिंजवडी फेज 3 ला कनेक्ट करतो आणि पुढे तो कोकणाच्या साईडला पण खालच्या साईडला उतरतो। म्हणजे जर तुम्ही हिंजवडी वगैरे भागात राहत असाल पिरंगुटला आणि तुम्ही पण जर वॉटर व्ह्यूचा प्लॉट बघत असाल खडकवासल्याच्या जवळ, तर तुमच्यासाठी पण हा प्रोजेक्ट उत्तम होऊ शकतो। आणि कोथरूडच्या लोकांना आणि वारजेच्या लोकांना हा ऑप्शन खूप बेस्ट आहे, कारण कोथरूडवरनं हा प्रोजेक्ट खूप जवळ पडतो। 15-20 मिनटात तुम्ही या लोकेशनला येऊ शकता। मेन रोडला लागून प्रोजेक्ट असल्यामुळे लोकेशनचं जे भविष्यातलं ॲप्रिशिएशन ते पण तुम्हाला खूप चांगलं मिळेल। लोकेशन खरंच खूप प्राईम आहे, तुम्ही येऊन बघा। 15 तारखेला ह्या प्रोजेक्टचं ओपनिंग आहे, पण आत्तापर्यंत जवळजवळ 25 ते 30% प्लॉट विकला गेला आहे। त्याचं खरं कारण म्हणजे प्रोजेक्ट मेन रोडला लागून आहे, जाता येता लोक जी इन्क्वायरी करतात त्यांच्याकडूनच जवळजवळ 25% प्रोजेक्ट आत्तापर्यंत विकला गेलेला आहे। तर असे लोकेशन शक्यतो मिळत नाही, ज्याची कमान मेन रोडला लागून असते, असे प्रोजेक्ट मिळत नाहीत आणि जिथून वॉटर व्ह्यू पण दिसतोय। तर प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खरंच उत्तम आहे। प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊ। 4 एकरचा पूर्ण प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता। हा प्लॉट आहे, आयताकृती प्लॉट आहे आणि मधोमध रोड टाकलेले, सिमेंटचा रोड आहे। मागच्या 1 महिन्यापासून या प्रोजेक्टचं काम चाललंय। 20 फुटीचा हा सिमेंटचा रोड आहे। टोटल 4 एकरचं क्षेत्र आहे आणि याची एक चांगली गोष्ट काय आहे की टोटल 55 प्लॉट आहे त्याच्यामध्ये, 2 गुंठ्यापासूनचे पुढचे प्लॉट आहेत आणि
चांगली गोष्ट काय की 1.5 एकरमध्ये पुढे रिसॉर्ट बनणार आहेत. आता ह्या रोडला जर तुम्ही आलात ना, म्हणजे वारजेकडून जेव्हा तुम्ही खडकवासला धरणाच्या पुढे जाल तर तुम्हाला ह्या रोडला एवढे हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट बघायला भेटतील, कारण लोकेशन या प्रोजेक्टचं आहे ते खूप चांगलं आहे. तर 4 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 1.5 एकरचं तुम्हाला इथं रिसॉर्ट मिळणार आहे. आणि बाकी जे प्लॉट आहेत ते मिनिमम 2-2 गुंठ्याचे ते प्लॉट असणार आहेत. प्लॉटसोबत तुम्हाला ज्या फॅसिलिटी मिळतात ते तर एंट्रन्स गेट तुम्हाला इथे मिळतं आहे. तिथं समोर खूप सुंदर एंट्रन्स गेटचं काम चाललं आहे. प्रोजेक्टची पहिली डेव्हलपमेंट सगळी होणार आहे. म्हणजे सगळं डेव्हलपमेंट झाल्यावरच प्रोजेक्टचं जे लॉन्चिंग आहे, प्रोजेक्टचं लॉन्चिंग 15 तारखेला आहे, त्यानंतर चालू होणार आहे हा प्रोजेक्ट पूर्णपणे. आणि प्रोजेक्टच्या सोबत जे तुम्हाला मिळतं आहे ते एंट्रन्स गेट तिथं तुम्ही बघू शकता. MSABचं कनेक्शन आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पण तुम्हाला इथं फॅसिलिटी मिळणार आहे. कार पार्किंग आहे. त्याच्यानंतर हे इंटरनल रोड 20 फुटाचे बनवलेले आहेत. गार्डन असणार आहे. वॉटर कनेक्शन, 24/7 सिक्युरिटी पण मिळणार आहे. स्ट्रीट लाईट बघा इथे स्ट्रीट लाईट्स हे लावून ठेवलेलं आहे. तर कामं चालू आहेत प्रोजेक्टचे आत्ता. फक्त तुम्हाला आत्ता प्रोजेक्टला व्हिजिट करण्याचा फायदा काय होईल, एक तर तुम्हाला चॉईसचा प्लॉट घेता येईल, जसा पाहिजे तसा त्या लोकेशनला इथलं कुठला प्लॉट तुम्हाला हवा आहे तो घेता येईल. आणि आत्ता जे रेट आहेत ते लॉन्चिंगचे रेट नेहमीच कमीच असतात प्रोजेक्टचे, नंतर हळूहळू वाढत जातात. तर ते जो रेटचा जो फायदा आहे तोही तुम्हाला घेता येणार आहे. तर ही आहे ह्या प्रोजेक्टची माहिती. अजूनही काही लक्षात नसेल आलं तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण अजून माहिती घेऊ शकता. तर शेवटी आपण रेटबद्दल जाणून घेऊ. तर मिनिमम 2 गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला इथं घ्यावा लागेल. गुंठ्याचा रेट 12 लाख रुपये असणार आहे. म्हणजे 2 गुंठ्यासाठी तुम्हाला 24 लाख रुपये इथे मोजावे लागतील. आणि जर बंगलो घ्यायचा असेल तुम्हाला तर 1 गुंठ्याचा बंगलो साधारणतः 30 लाख रुपयापर्यंत जातो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK बंगलो इथं घेता येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 गुंठा जागा आणि 2 BHKचं खालीवरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि जर बंगलो घेतलात तर 30 लाखामध्ये 20 लाखाचं तुम्हाला लोन पण होईल. पण जर जागा घेतली तर तुम्हाला तुमचे ओन कॉन्ट्रिब्युशन करून 24 लाख रुपये द्यावे लागेल. आणि त्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटीचा जो खर्च आहे तो अतिरिक्त असणार आहे. तर तुम्ही पण जर सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज खडकवासल्याजवळ जर प्रॉपर्टी शोधत असाल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. आता हा प्लॉट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करायला हवी, तर त्याचं बेसिक कारण म्हणजे या रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे. मेन रोड आहे, 150 फुटाचा भविष्यातला सँक्शन रोड आहे. त्यामुळे ही जी कमान तुम्ही बघताय ती एवढी आतमध्ये घेऊन का बांधलेली आहे, तर हा जो रोड आहे प्रोजेक्टच्या समोर हा भविष्यात खूप मोठा असणार आहे. 150 फुटाचा हा रोड असणार आहे. आणि हा जो रोड आहे तो पुढे असाच म्हणजे खडकवासला धरणाकडून पुढे कोकणाच्या दिशेला जातो. म्हणजे पिरंगुट मार्गे हा पुढे तामणीला कनेक्ट करतो. तो मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे. प्लस प्रोजेक्टमध्ये 1.5 एकरमध्ये रिसॉर्ट असणार आहेत. आणि ह्या रोडला जर तुम्ही आलात तर सगळे रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट तुम्हाला बघायला भेटतील, कारण लोकेशन जे आहे ते प्रोजेक्टचं खूप चांगलं आहे. म्हणजे इकडचा जो निसर्ग आहे पाण्याला लागून असल्यामुळे तो तुम्हाला खूप चांगला मिळतो. आणि सगळ्यात मेन यूज पिक आहे की प्लॉटवरनं, म्हणजे जर तुम्ही घर बांधलं तर फर्स्ट फ्लोअरवरनं पहिल्या मजल्यावरून तुम्हाला अख्खं खडकवासल्याचं जे बॅकवॉटर आहे ते इथं बघायला भेटतं. खडकवासल्याची जी भिंत आहे ती पण तुम्हाला इथून खूप जवळ आहे. सिनियर सिटीजन असेल आणि भविष्यामध्ये निवांत एक जागा बघत असेल, घर बांधायचा प्लॅन करत असेल आणि सिटी बसने तुमचा ट्रान्सपोर्ट असेल तर बस अगदी इथे समोरच थांबते. तर त्यामुळे ट्रान्सपोर्ट पण खूप चांगलं आहे. आणि वॉटर व्ह्यू ऑन मेन रोडला असल्यामुळे जे नॅचरल ॲप्रिशिएशन आहे ते भविष्यात तुम्हाला खूप चांगलं इथं मिळणार आहेत. तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्ही इथे ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला विसरू नका जे लोक खडकवासला बॅकवॉटरला लागून त्यांच्या सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज प्रॉपर्टी शोधतात ते. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका, कारण आमच्या चॅनलवर शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि प्रत्येक सेगमेंटचं आमचं एक वेगळं चॅनल आहे. तर त्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.